ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरात 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खडसे यांनी आपल्या जमिनीवर कब्जा केला असून खरेदी खतात खाडाखोड केल्याचं देखील या तक्रारीमध्ये म्हटलं आहे। तर एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात। एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। महार वतनाची जी जमीन आहे ती त्याच्यावर कब्जा केल्याचा एका शेतकऱ्याने त्यांच्यावर आरोप केलेला आहे आणि या जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहेत। नेवेजी, नेमकं काय प्रकरण आहे आणि इतक्या वर्षांनी ही तक्रार का दाखल झाली आहे? माझी हे खरं तर 2002 सालीचं प्रकरण आहे। बोदवड तालुक्यामधल्या मानपूर गावामधल्या काही जमिनी या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे। मात्र या जमिनी महार वतनाच्या आहेत, त्या खरेदी करता येत नाही, त्यासाठी त्या परस्पर नावावर लावल्या गेल्याचा आरोप फिर्यादींनी केलेला आहे। आणि यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं की या जमिनी साखर कारखाना उभा करण्यासाठी खरेदी केल्या जात असल्याचं सांगितलं गेलं। मात्र प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी 25 वर्षात कोणताही साखर कारखाना उभा केला गेला नाही। मात्र आत्ताच काही दिवसांपूर्वी या फिर्यादींनी आपल्या जमिनी कोणाच्या नावावर हे बघितलं तर त्यावेळेला त्यांना एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्या नावे असल्याचं माहीत झालं आणि म्हणूनच खरं तर त्यांनी आता या विरोधामध्ये बोदवड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। एकनाथ खडसेंच्या आपण यावेळेला प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। फोनवरती त्यांनी माहिती देताना म्हटलेलं की हे सगळं नियमानुसार खरेदी झालेली आहे, त्यात कुठलीही फसवणूक नाही, कोणताही बेकायदेशीर काम नाही। मात्र यामध्ये राजकीय घटनेमुळे आपल्यावरती हे खोटे गुन्हे नक्कीच आता गुन्हा तर दाखल झालेला आहे। आता यापुढे नेमकी काय कारवाई होते या प्रकरणी हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल। तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।